अभंगातल्या पहिल्या चरणातला पहिला शब्द फार महत्त्वाचा आहे. एकाबद्दल विचार करत असताना स्वरूपाच्या दृष्टीने की संख्येच्या दृष्टीने हा विचार वेगळा आहे. पण संख्येच्या दृष्टीने विचार केला तर महाभारतकार गोड सांगतात, एकोपी कृष्णस्य कृत प्रणामी दशाश्वमेधाव भृतेन तुल्य हा दशाश्वमेधी पुनरेती जन्म कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय. महाभारतकार सांगतात, एक असणाऱ्या कृष्णाला नमस्कार केला, शरणांगती केली तर 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य आपल्याला मिळणार आहे. किती? 10 अश्वमेध. मी अश्वमेध म्हणतोय, आपल्याला अश्वमेध यज्ञ माहीत नसतो. आपल्याला एकच, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, एवढाच यज्ञ, याच्यापेक्षा वेगळा यज्ञ माहीत नाही. महाभारतकारांना कोणीतरी सांगितलं, मग त्याच्याकरता कृष्णाला नमस्कार करण्याची आवश्यकता वाटत नाही, त्याची शरणागती करण्याची आवश्यकता वाटत नाही. पण महाभारतकार म्हणाले असं करून चालणार नाही. कारण का? दशाश्वमेधी पुनरेती जन्म, 10 अश्वमेध यज्ञ केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होणार आहे तो पुण्य संचय संपला की मग त्या पुण्याची पावटी पुन्हा मात्र मृत्यू लोकात यावं लागतो, जन्म घ्यावा लागतो, पुन्हा मरावं लागतं. किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे फजिती. जेव्हा जेव्हा जन्म ठरला तेव्हा तेव्हा फजिती ठरलेलीच आहे. त्याच्यापेक्षा कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय, जर तुम्ही कृष्णाला नमस्कार केला, कृष्णाची शरणागती केली तर पुन्हा येणंही नाही आणि पुन्हा जाणंही नाही. सहज कुंटले येणे जाणे असा असणारा तो एक परमात्मा तुकोबाराय म्हणतात आम्ही आमच्या चित्तात धारण नाही. लक्षात आलं? सगळ्यांच्या ऐकण्यातलं, सगळ्यांच्या रोजच्या कानातलं ऐकणारं प्रमाण आपल्यासमोर मांडतो. एक गावे आम्ही विठोबाचे नाम अनेकांचे काम. तुकोबाराय सांगतात ना, एक परमात्मा असा असणारा तो परमात्मा आम्ही आमच्या चित्तात धारण केला. तुकाराम महाराज भक्ती कशाला म्हणायचं कळालं, अनन्यता परमात्म्याविषयी असणारी ती कळाली. तो परमात्मा एक आहे, तुम्ही त्याला चित्तात धारण केलं हेही सांगतात. पण ज्याला चित्तात धारण करायचं आहे, नीट ऐका, ज्याचं भजन करायचंय, ज्याचं स्मरण करायचंय, ज्याची शरणागती करायची, त्याला पाहावं लागेल की नाही? सोपी गोष्ट आहे ना. त्याला पाहिल्याशिवाय तो आम्हाला कळेल का? कळाल्याशिवाय भेटणार नाही. आणि भेटायचं असेल तर त्याला काय करावं लागेल? पाहावं लागेल ना. साधं सोप्पं बोलतो. आपण सर्वजण सुजाण आणि सुशिक्षित आहात. भाजी मार्केटला गेल्यानंतर आपण साधी छोटीशी मेथीची भाजी सुद्धा बघून घेतो का डोळे झाकून घेतो? बरोबर, बघून घेतो. भाजीपाला जर साधा आपण जेवणाकरता लागणारा तो सुद्धा बघून घेतो. तर ज्याची भक्ती करायची, ज्याला जीवनाचं सर्वस्व अर्पण करायचंय, त्याला बघावं लागेल की नाही? बघितल्याशिवाय. संतांनी अगोदर पाहिला ना. तुकाराम महाराज म्हणतात, देखीला डोळा बैसला मणी. ज्ञानोबरायांना विचारा, काकडा आपण म्हणतो योगिया दुर्लभ तो म्या देखीला साजणे. असा असताना तो परमात्मा पाहावा लागेल. आमच्या परंपरेतलं एक उदाहरण आपल्या समोर मांडतो. फार गोड कथाभाग आहे. आम्ही ज्या परंपरेमध्ये आहे, प्रातस्मरणीय परमश्रद्धेय श्री गुरु डॉक्टर जयवंत महाराज बोधले या परंपरेचे 11वे वंशज आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या समकालीन असणारे संत माणकोजी महाराज बोधले. माणकोजी महाराजांचं मूळ गाव, संत माणकोजी महाराजांचं मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातलं बार्शी तालुक्यातलं धामणगाव. पांडुरंगाने बोध केला म्हणून आडनाव बोधले. पूर्वाश्रमीचं आडनाव जगताप. माणकोजी महाराजांचा एकच नियम होता, गावची पाटीलकी आणि प्रपंच सांभाळायचे. थोरले बंधू मात्र काय करायचे? पंढरपूरचे निष्ठावंत वारकरी होते. दर शुद्ध एकादशीला पंढरपूरला जावं, कीर्तन भजन करावं, चंद्रभागेचं स्नान, पांडुरंगाचं दर्शन, गावाला या. कधीतरी माणकोजी महाराजांना म्हणावं, महाराज चला. महाराजांनी पटकन सांगावं, ते भजन, ते कीर्तन, ते वारी सगळं तुम्हाला लकलाभ, आम्ही प्रपंच आणि पाटीलकी. बरेच दिवस गेले. शेवटी कधीतरी माणसाला उपरती होते बरं का, होत नाही असं नाही. काही काहींना वेळ गेल्यावर होते, काही काहींना लवकर होते, काही काहींना होतच नाही. हा भाग वेगळा आहे, मला अवंतर बोलायचं नाही. पण काही काहींना उपरती होते. एक दिवसाचा प्रसंग आहे. दोघं जण जेवण केलं, बैठकीत बसले. सहज माणकोजी महाराजांनी शिवाजी महाराजांना म्हणजे थोरल्या बंधूंना विचारलं, दादा दर महिन्याला तुम्ही पंढरपूरला जातात, पंढरपूरला आहे तरी कोण? परमार्थाची सुरुवात इथून आहे बरं का. आमचे गुरुजी नेहमी सांगतात, परमार्थाची सुरुवात इथून आहे. माणकोजी महाराजांनी प्रश्न विचारल्यानंतर शिवाजी महाराजांनी मनात विचार केला, याला जर सरळ सांगितलं पंढरपूरला पांडुरंग आहे, कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे, तर याला तेवढं समजणार नाही. मग शिवाजी महाराजांनी फार गमतीने सांगितलं. काय सांगितलं? काही नाही, तू ह्या गावचा कोण आहेस? धामणगावचा कोण आहे? म्हणे पाटील आहे. माणकोजी महाराजांनी सांगितलं मी पाटील आहे. शिवाजी महाराजांनी सांगितलं तू एका गावचा पाटील आहे, तुमच्या सगळ्या पाटलांचा पाटील पंढरपूरला आहे. सगळ्या पाटलांचा पाटील पंढरपूरला आहे म्हटलं की माणकोजी महाराज म्हणाले, पुढच्या शुद्ध एकादशीला मी मात्र येणार. शिवाजी महाराजांना मोठा आनंद झाला. शुद्ध एकादशी दशमी आली.
बरोबर दोघंही निघाले, पंढरपुरात पोहोचले, चंद्रभागेचं स्नान झालं, नगराची प्रदक्षिणा सुद्धा झाली. पांडुरंगाच्या राऊळामध्ये दर्शनाला लागणार एवढ्यात मानकोजी महाराजांनी विचारलं, दादा हा काय प्रकार आहे? शिवाजी महाराजांनी सांगितलं, इथल्या पाटलाला भेटायचं असल्यावर दर्शन रांगेतूनच जावं. मानकोजी महाराज म्हणाले, जमत नाही, मी धामणगावचा पाटील आहे, ज्याला भेटायला आलो तो पंढरपूरचा पाटील के, आणि आमच्या पाटीलकीमध्ये नियम आहे. काय नियम आहे? एका गावचा पाटील दुसऱ्या गावच्या पाटलाकडे गेला तर त्या पाटलाने स्वागत करायचं असतं, वाजत गाजत हार तुरे आणखीन फटाकडे वाजवत असं न्यायचं असतं. दादा हा आमच्या पाटीलकीचा नियम आहे. शिवाजी महाराजांनी डोक्याला हात लावला, हा बाबा कुणा करताय बाहेर येत, कुणा करताय स्वागत करत, काय करावं? शेवटी नाविलाज झाला. मानकोजी महाराजांनी सांगितलं, मी मध्ये दर्शन रांगेला लागणार. शिवाजी महाराज म्हणाले, तो तुमच्याकरता बाहेर येणार नाही, तुम्ही त्याच्याकरता मध्ये जाणार नाही. मग काय करावं? काही नाही. शिवाजी महाराज गेले, दर्शन घेतलं, बाहेर आले, आणि मग शिवाजी महाराजांनी सांगितलं, हे बघ तुम्ही दोघंही एकमेकाकडे येत नाही, तू हट्टाला पेटलास, तू मध्ये जात नाही, तो तर कुणा करता येत नाही, सहजासहजी येतो का तो? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली, परमात्मा सहजासहजी येत नाही. मग मानकोजी महाराज म्हणाले, तो जसा बाहेर येत नाही ना तसा हा सुद्धा कुणासमोर वाकत झुकणार नाही, वाकणार नाही, कारण का पाटीलकी होती. मग शेवटी शिवाजी महाराजांचा नाविलाज झाला, तू आणि तो बघून घे, मी मात्र गावाला चाललो. शिवाजी महाराज गावाला निघून गेले. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3ऱ्या दिवशी रात्री मात्र मानकोजी महाराज आहे त्याच ठिकाणी उभे आहे, ध्यानस्थ स्थितीमध्ये आहे. आणि मानकोजी महाराजांची जी स्थिती होती ती अशी होती, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. शेवटी 3ऱ्या दिवशी रात्री विटेवरच्या पाटलाला दया आली. विटेवरच्या पाटलाने म्हणजे पांडुरंगाने आपले कटेवरचे हात खाली घेतले, विटेवरून खाली उतरले, शेजारचा हार घेतला आणि बरोबर मानकोजी महाराज या ठिकाणी समोर उभे होते त्या ठिकाणी गेले. आवाज दिला, धामणगावच्या पाटला, ओ धामणगावच्या पाटला, हा पंढरपूरचा पाटील आपल्या स्वागताकरता उभा आहे, स्वागताकरता मी आलेलो आहे, डोळे उघडा. 2-3 वेळा पांडुरंगाने आवाज दिला. आवाज दिल्याबरोबर मानकोजी महाराजांनी डोळे उघडले. डोळे उघडल्याबरोबर मानकोजी महाराजांनी कुणाला पाहिलं? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. मानकोजी महाराजांनी परमात्म्याला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर जे शब्द बाहेर पडले ते अत्यंत महत्वाचे. ते नीट ऐका. मानकोजी महाराज म्हणाले, देवा आत्तापर्यंत प्रपंच आणि ही गावची पाटीलकी याच्या अहंकारामध्ये होतो, ह्या आविर्भावामध्ये होतो. जोपर्यंत तुला पाहिलं नाही तोपर्यंत प्रपंच आणि पाटीलकीच्या अहंकारात होतो. पण आज तुला पाहिलं ना, जसं तुला पाहिलं तसंच माझ्या चित्तामध्ये येऊन राहा. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा, किंवा तुझं पाहता विठ्ठला, देहभाव हरपला. विठ्ठल विठ्ठल मानकोजी महाराजांनी ज्या पद्धतीने परमात्म्याला पाहिलं, तुकाराम महाराज म्हणतात त्याच पद्धतीने आम्ही त्याला पाहिलं आणि आमच्या चित्तामध्ये धारण केलं. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. तुकाराम महाराज त्याची चित्तामध्ये तुम्ही धारण केलं, त्याचं भजन केलं, त्याचं नामस्मरण केलं किंवा त्याची शरणंगती तुम्ही केली असं सांगतात. त्याचा काय परिणाम झाला? झालेला परिणाम अभंगाचं 2रं चरण.